भाइयों और बहनों, मैं चारुशीला वडगांवकर मेरे आध्यात्मिक चैनल से अन्नपूर्णा स्थित रसोई से आपको प्रणाम करती हूँ। यह मेरा 37वां 37th वीडियो है। मैं इस वीडियो में ब्रेड के व्यंजन पदार्थ बनाए हैं, सैंडविच, कटलेट ऐसे, और उपमा, चिवड़ा ये भी है, वड़ा सांबार ऐसे भी है, गुजराती हांडवो, और पिज़्ज़ा, पास्ता, नूडल्स ये भी पदार्थ मैंने इसमें बताए हैं, पाव भाजी वगैरह, क्योंकि ये सब इजी जल्दी होने वाले पदार्थ है। और मेरे अभी नई जो पीढ़ी अपनी आई है, जो दूर रहती है माँ बाप से, हॉस्टल में रहती है, कहीं रहती है, उनको बना के खाने के या नौकरी के जगह में जल्दी जल्दी पका के खाने के लिए, बनाने के लिए, इस नए अभी जो नई पीढ़ी है 20 साल के अंदर वाली या 20 साल की उम्र के आसपास, उनके लिए मैं ये जल्दी जल्दी होने वाले व्यंजन बताने जा रही हूँ। लेकिन ये हफ्ता में कभी कभी खाइए, रोज़ मत खाइए, क्योंकि इसमें ब्रेड में, पास्ता, पिज़्ज़ा ये सब में मैदा है। मैदा पेट के लिए ज़्यादा अच्छा नहीं है। ज़्यादा से ज़्यादा व्हीट फ्लोर यूज़ कीजिए। माता अन्नपूर्णे नमो नमः। दादार्पणमस्तु मुकुंदार्पण। गुजराती हांडवो। तांदूळ 1 वाटी, अर्धा वाटी चणा डाळ, पाव वाटी उडद डाळ आणि पाव वाटी तूर डाळ. म्हणजे तांदूळ 1 वाटी, चणा डाळ अर्धा वाटी आणि बाकी पाव. रात्री सगळं भिजवायचं आणि नंतर मेथी दाणे घालून स्मूथ सकाळी पेस्ट करायची. 1 वाटी दही घालून ते आंबायला ठेवून द्यायचं 5-6 तास. संध्याकाळी अर्धा दुधी किसून घालायचा, गाजराचा वाटीभर किस घालायचा, आलं, लसूण, मीठ, तिखट, चवीला साखर हवी असल्यास घालायचं, आणि अर्धी वाटी तेलात लाल कडकडीत हिंगाची, मोहरीची फोडणी करून, कढीपत्त्याची फोडणी करून ती त्या पिठात मिसळून टाकायची. आंबलेल्या पिठात सगळ्यात मिसळायची. चांगलं घोळून घ्यायचं, खूप ढवळून घोळून घ्यायचं. आणि सगळं मिसळून झालं की गॅस ओव्हनला तेलाचा हात लावून अर्धा तास त्याच्यात ते सगळं मिश्रण ओतायचं आणि अर्धा तास गॅसवर बारीक करून गॅस ओव्हनवर ठेवायचं. वरतून झाकण लावायचं. त्याच्यात तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच आहे. आणि त्यात मी खाली रिंगमध्ये बारीक वाळू घालते, कारण त्याच्यामुळे हे जळत नाही आणि उत्कृष्ट शिजतं. आणि पहिलं मी काढल्याबरोबर फोटो घ्यायला हवा होता. असं फुलून वर अशी रिंग तयार झाली होती, फुगलेली, आणि नंतर ती जरा वेळाने फोटो काढेपर्यंत खाली बसली. पण हरकत नाही, ती सुंदर झालेले आहेत, फुगलेले आहेत आणि चविष्ट आहेत. म्हणजे हे मी सोडा, बेकिंग पावडर काहीही घातलेलं नाही आहे आणि घालत पण नाही. आणि मग केकसारखे कापून सगळ्यांनी खायचे. चविष्ट लागते आणि प्रोटीन्स भरपूर असतात. असा हा गुजराती हांडवो पदार्थ आहे. मिनी बटाटे वडे. बटाटे उकडून बारीक कुस्करून त्याचा गोळा करून घ्यायचा. त्यात लसूण, आलं, तिखट, मीठ, कोथिंबीर, कांदा, आवडत असल्यास कांदा, मिरची, धणे, जिरे वाटून मसाला गोळी टाकायची. गोल छोटे वडे करून डाळीच्या पिठात बुडवून, पीठ तयार करताना कडकडीत मोहन घालायचं, त्याच्यात मीठ, हळद घालायची आणि फार पातळ नाही करायचं. त्या अशा पिठामध्ये ते बुडवून शेवटी एक बटाटा वडा पिठात घोळून तळून घ्यायचा. सगळे तळून छान लालसर खमंग करायचे. सुंदर बटाटे वडे तयार. पावभाजी. बटाटे उकडून पेस्ट करणे, फ्लॉवर, टोमॅटो, मोठी ढोबळी हिरवी मिरची, गाजर, बीट सर्व कापून कुकरमध्ये शिजवून घ्यायचं, उकडून घ्यायचं. तेलामध्ये प्रथम कांदा किसून आणि लसूण पेस्ट टाकून कढईत लाल करायची. त्यात ही उकडून पेस्ट केलेली सगळी भाजी टाकायची आहे. त्यात चवीला मीठ, हवे तेवढे दाट पातळ भाजी करायची, त्यात पाणी घालायचं. त्यात पावभाजी मसाला टाकायचा आणि पाव लोण्यात परतून घ्यायचे. वरून कोथिंबीर टाकायची, कांदा लिंबू द्यायचे,
मी बरोबर खाण्यासाठी काकडीची कोशिंबीर व शेवयाची खीर असा बेत इथे केलेला दिसतोय. पावभाजीमध्ये मसाल्याबरोबर तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तरी घालू शकता. आपली सुंदर चविष्ट हेल्दी सगळ्या भाज्यांची मिक्स अशी पावभाजी तयार झाली. व्हेज नूडल्स. चांगल्या कंपनीचे व्हीट नूडल्स म्हणजे गव्हाचे नूडल्स 1 पॅकेट. ते पाण्यात उकळून शिजवून रोळीत निथळत ठेवायचं. फरसबी, ढोबळी हिरवी मिरची, गाजर सर्व उभे पातळ चिरून कढईत चांगले परतून, गाजर पण घ्यायचं, चांगले परतून शिजवून घ्यायचं चांगलं, म्हणजे मोकळी भाजी शिजवून घ्यायची. आणि तो कांदा वेगळा उभा कापून लाल परतून घ्यायचा, तो पण बाजूला ठेवायचा. नंतर भाज्यांमध्ये मीठ, 1 चमचा वाटलेली हिरवी मिरची टाकून सगळं परतून भाजी तयार करायची. आणि नूडल्स परतून त्याच्यात ते पाण्यातून काढलेले रोळीत निथळलेले सगळे नूडल्स परतून गरम गरम टोमॅटो केचप, सोया सॉस इत्यादी बरोबर खावयास द्यायचं. पास्ता. विकत आणलेला पास्ता निरनिराळ्या आकाराचा, अशा पुंगळ्या किंवा असे रोल किंवा काही मिळतं, निरनिराळे आकार मिळतात. तो पास्ता आणून उकळत्या पाण्यात टाकून शिजवून घ्यायचा. नंतर पातेल्यात बटर टाकायचं, त्यात कांदा किसून त्यावर पाहिजे त्या भाज्या, नंतर टोमॅटोची 3-4 टोमॅटोची प्युरी करायची मिक्सरमध्ये, ती थोडे कापलेले टोमॅटो, फोडी कोथिंबीर, मीठ, तिखट चवीला किंवा जराशी हिरवी मिरची पेस्ट घालून परतून मिक्स करून घ्यायचं. त्यात शिजलेला पास्ता टाकायचा. ब्लॅकबेरीज कापून किंवा तर डबा मिळतो त्याच्यात त्या कापलेल्या असतात. थोडं गरम पाणी घालून उकळी आणायची आणि वरून क्रीम किंवा गोड दही फेटून घालायचं अर्धा वाटी. आणि जर का तुम्हाला आणि गरम गरम सर्व करायचं. आणि ग्रीन ग्रेव्ही पाहिजे असेल तर यात हिरव्या पालकाची पानं गरम उकळ्याच्या पाण्यात थोडा वेळ उकळायची, 1-2 मिनटं, ती काढायची आणि त्याची पेस्ट करायची मिक्सरमध्ये. आणि ती लसूण आल्यावर परतून घ्यायची कढईत आणि मग ती त्याच्यात टाकायची. म्हणजे ग्रीन ग्रेव्ही तयार होते आणि ग्रीन ग्रेव्ही पास्ता तयार होतो. व्हेज ब्रेड कटलेट. ब्रेडचा चुरा करून 1 वाटी बटाटा, शिजलेल्या बारीक भाज्या ते सगळं घोटून घ्यायचं आणि ब्रेडच्या चुऱ्यात मिसळायचं. आणि लसूण आणि आले पेस्ट घालायची, तिखट मीठ घालून कटलेट तयार करायचे. आणि नंतर कटलेट तेलामध्ये डीप फ्राय तळून घ्यायचे. फारच टेस्टी, खुसखुशीत, चवदार ब्रेड कटलेट तयार झाले. व्हेज सँडविच. स्लाइस्ड ब्रेडचा पुडा घ्यायचा. 2 ब्रेडला आतून लोणी व सॉस आणि हिरवी चटणी लावायची पुदिन्याची. त्यावर शिजलेला बटाटा किंवा फ्लॉवर मिक्स भाजी, मटार वगैरे घातलेली अशी घालून त्याच्यावर ठेवायची. टोस्टरमधून खुसखुशीत आणि मध्ये ठेवून 2 ब्रेड एकमेकांवर ठेवायचे आणि तो जो टोस्टर असतं त्याच्यामध्ये ते ठेवून गॅसवर भाजायचं दोन्ही बाजूनी. आणि खुसखुशीत भाजून झालं की ते टोस्ट तयार होतात. छान सुंदर लागतात भाजीचे टोस्ट. दुसरं असं की मल्टीग्रेन ब्रेड आणायचा, तो गरम करून त्यात कटलेट, कांदा, टोमॅटो घालून ग्रिल्ड सँडविच करायचं. ग्रिल्डचं मशीन असतं ग्रिल्ड सँडविचचं, त्याच्यात दाबून ग्रिल्ड सँडविच करायचं. पिझ्झा. गव्हाचे पिझ्झा बेस आणायचे चांगल्या कंपनीचे. फरसबी, गाजर, ढोबळी मिरची, कांदा उभे पातळ चिरून भाजी परतून तयार करून ठेवायची. त्याच्यानंतर फ्रायपॅनमध्ये लोणी लावून वर पिझ्झा बेस ठेवून वर बटर, लोणी व टोमॅटो सॉस लावून भाज्या पसरवायच्या आणि त्यानंतर झाकण ठेवून वाफ आणायची. आणि नंतर त्याचे कटरने 4-5 तुकडे करून सर्व करायचे. त्याच्याबरोबर सोया सॉस, टोमॅटो सॉस, केचप जे लागेल सगळ्यांना तसं द्यायचं.
नागपुरी काकडी पीठ. सातूच्या पिठात तिखट मीठ चवीला गूळ घालून चोळून घ्यायचं. वरून हिंग, मोहरी, किंचित हळद, कोथिंबीर घालून फोडणी करून घालायचं आणि हाताने ते सगळं सातूचं पीठ छान चुरून मिसळून घ्यायचं, म्हणजे त्याला सगळीकडे ती चव लागते. नंतर काकडीच्या लांब फोडी करायच्या आणि त्यात घोळून उन्हाळ्यात खातात. अप्रतिम लागतं. याच्या पुढे ॲव्होकाडोचा टोमॅटो चटणी आणि नाचोसचं पण मी अमेरिकेत ती चटणी आणि नाचोस केलेले आहेत आणि इथेही करते, पण मॉलमध्ये पण मिळतं ते, पण ते काकडी पिठापुढे फिक्कं आहे. सर्व कडधान्ये म्हणजे मूग, मटकी, नंतर चवळी, सगळी कडधान्य, चणे, सगळी कडधान्य एकत्र भिजत घालायची अर्धा वाटी. त्याच्यानंतर दुसरे दिवशी ती सगळी हिंग, मोहरी, कढीपत्ता तेलात फोडणी करून तिखट मीठ, जरासा गोडा मसाला आणि चवीला गूळ घालून उसळ शिजवून घ्यायची. शिजल्यावर बाऊलमध्ये त्यावर लिंबू पिळून बारीक कांदा, टोमॅटो, शेव किंवा फरसाण घालून कोथिंबीर घालून सर्व करायचं. आपली सुंदर रसदार चटपटीत सुंदर चवीची मिसळ तयार होते. तिखट उसळ हवी असेल तर जरा जास्त मिरची वाटलेली किंवा तिखट घालायचं. कैरीचा मेथांबा. कैरी साल काढून फोडी करायच्या. तेलात 2 चमचे तेल घालून मेथ्या घालून तेलाची, हिंगाची, मोहरीची कढीपत्त्याची कडकडीत फोडणी करायची. हिंग घालायचा थोडं आणि मग त्याच्यात कैरीच्या त्या फोडी घालून परतायच्या. हळद घालायची आणि त्याच्यानंतर त्या चांगल्या थोडं गरम पाणी घालून शिजवून घ्यायचं. त्याच्यात तिखट, मीठ, गूळ घालायचा. सुंदर आणि जरा घट्टसर असं गंधासारखा घट्ट थोडा झाला की ब्राऊन कलरचा होतो. खूप सुंदर दिसतो. सुंदर चटपटीत आंबट गोड चटपटीत उन्हाळ्यात पोळीबरोबर मेथांबा तयार झाला. मुलांना फार आवडतो. टोमॅटो उत्तप्पा चटणी सांबार. उत्तप्पा पीठ कसं करायचं सांगते. 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ सकाळी भिजत घालायचं. रात्री मिक्सरवर मी पूर्वी रगाड्यामध्ये करायची. मोठा दगडी रगडा होता माझ्याकडे, त्याच्यावर मी रांचीला होता, त्याच्यात मी करायची. आता मिक्सरमध्ये करायचं आणि ते रात्रभर आंबायला ठेवून द्यायचं. नंतर सकाळी तव्यावर जरा तेल घालून त्याच्यावर जाडसर पसरायचं. त्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो पसरून झाकण ठेवून वाफ आणायची. भाज्या शिजल्यावर 10-15 मिनटात काढून सर्व करायचं आणि बरोबर सांबार चटणी पूर्वी सांगितल्याप्रमाणे केलेली डोशाबरोबर द्यायची, म्हणजे ह्याच्या उत्तप्प्याबरोबर द्यायची. आणि डोशाबरोबर उत्तप्प्याबरोबर टोमॅटो चटणी, उडदाची चटणी पण देतात. सुंदर लागते. पोहे आणि कुरमुऱ्याचा चिवडा. पोहे, कुरमुरे, डाळे म्हणजे दाणे, कच्चे दाणे, शेंगदाणे, मिरच्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि याचा चिवडा करायचा. पोहे कुरकुरीत भाजून बाजूला ठेवायचे. कुरमुरे भाजून कुरकुरीत झाले की बाजूला ठेवायचे. ते थोडेसे कधीकधी असे मऊ झालेले असतात. दाणे व डाळ्या तळून घ्यायच्या. कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांची कडकडीत फोडणी करून त्यावर मोठ्या पातेल्यात सर्व परतून सगळं मिसळून घ्यायचं. मीठ घालायचं. सुंदर खुसखुशीत चवदार चिवडा तयार झाला. मेथी पराठा. चांगल्या गव्हाची कणिक 2 वाट्या, चांगले गरम 2 चमचे कडकडीत तेल त्याच्यात टाकायचे. चवीला मीठ टाकायचं आणि तिखट, लसूण, आले पेस्ट आणि मेथीची पालेभाजी स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून ती पण घालायची. कणिक त्या सगळ्यासह कणिक चांगली मळून घ्यायची. नंतर फ्रायपॅनमध्ये अर्धा टीस्पून चमचा तेल घालून त्यावर पातळ पराठा लाटून छान दोन्ही बाजूने लालसर शेकून घ्यायच्या. चविष्ट पराठा तयार होतो.
उपमा. रवा तुपात खरपूस भाजून वेगळा ठेवायचा. फोडणीत मोहरी, जिरे व उडदाची डाळ घालायची 10-12 दाणे. कढीपत्ता, हिंग घालून कांदा व इतर भाज्या छोट्या छोट्या कापून मटार दाण्यासहित सगळं फोडणीत परतून घ्यायचं. नंतर त्यात रवा घालून परतायचा. चांगला खमंग रवा झाल्यावर गरम पाणी उकळून त्यात टाकायचं, कारण हा आधीच परतलेला रवा असतो त्यामुळे जास्त परतावा लागत नाही. उकळून त्यात टाकायचं. हवी असल्यास चवीला साखर घालायची. आणि पाणी जास्त झालं तरी हरकत नाही, ते शोषून घेतलं जातं आणि नरम मऊ होतो. थोडा वेळ झाकण घालून तसाच ठेवून द्यायचा, म्हणजे ते मुरतं सगळं पाणी आणि छान फुलून येतो. सर्व करताना देताना गरम गरम उपमा वर शेव व कोथिंबीर घालून द्यायचा. वडा, सांबार, चटणी. उडदाची 2 वाट्या डाळ रात्रभर भिजत घालायची. सकाळी बारीक घट्टसर वाटून घ्यायची. त्यात मीठ घालून वडे तळायचे. सांबारीचं तुरीची डाळ शिजवून त्यात चिंचेचा कोळ, काकडीच्या फोडी, कोहळ्याच्या फोडी, शेवग्याच्या शेंगा, लाल भोपळ्याच्या फोडी असं घालून आणि सांबार मसाला घालून हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत टाकून डाळ सगळं ढवळून गरम गरम वाढायचं, सर्व करायचं. आता चटणी. नारळ खवून अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या, मिरची, मीठ, चिंच टाकायची थोडी आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. नंतर वरून कढीपत्ता, हिंगाची, तेलाची फोडणी त्याच्यावर घालायची. आपले वडा, सांबार, चटणी तयार झाले. काकडी किसून पिठात मेथीऐवजी घातली आणि आले लसूण यात घालत नाही मात्र, आणि ओवा घालायचा. खूपच चविष्ट थापून केलेले काकडीचे थालीपीठ लागते. हे थापून करायचे असते काकडी घातल्यावर, आणि पाणी सुटते म्हणून लगेचच करायचे कालवल्याबरोबर कणकेमध्ये. अतिशय चविष्ट काकडीचं थालीपीठ लागतं. टोमॅटो ऑमलेट. डाळीचे व तांदळाचे अर्धा वाटी पीठ, टोमॅटो कापून व बारीक कोथिंबीर, आवडत असल्यास लसूण, आले, मी घालत नाही लसूण आलं, पण आवडत असल्यास लसूण आलं घाला, आणि मीठ, तिखट, आणि सगळं एकत्र घोळून तव्यावर धिरड्यासारखे करायचे. खूपच सुंदर टोमॅटो ऑमलेट झटपट 2-5 मिनिटात तयार होतं. एगलेस चॉकलेट केक. 1 वाटी मैदा, 1 वाटी साखर, पाऊण वाटी लोणी आणि हर्षेचं चॉकलेट पेस्ट ती मिळते, पाऊच मिळतो त्यांचा. प्रथम लोणी आणि साखर फेसून घ्यायचं. विरघळलं पाहिजे, छान फेसायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मैदा टाकून फेसायचं, खूप फेसायचं, असा फेस आला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हर्षेचं हर्षेच्या आधी बेकिंग पावडर 1 पाव चमचा, पाव टीस्पून दुधात फेसून टाकायचं. त्याच्यानंतर हर्षेचं चॉकलेट लिक्विड फॉर्ममध्ये पेस्ट मिळते, ती अगदी 2-3 चमचे टाकायची, टेबलस्पून, आणि सगळं हलवून छान घ्यायचं. त्याच्यानंतर ओव्हनमध्ये आपल्या ओव्हनच्या केक पॅनला तूप लावायचं. त्या तुपाचा हात लावून ते तयार करायचं. त्याच्यावर थोडा मैदा भुरकवायचा. ते पॅन तयार करून थोडंसं टेम्परेचरमध्ये किंचित तापवायचं. त्याच्यानंतर हे सगळं त्याच्यात ओतायचं आणि 35 ते 40 मिनटात सुरेख केक तयार होतो. मग त्याच्यावर तुम्ही पाहिजे ते आयसिंग करा. पांढरं आयसिंगने फार सुंदर दिसतं. त्याच्यावर नाव लिहिलं, काही ग्रीटिंग्स केलं, काही केलं तर. आणि तसंच हर्षेचं चॉकलेट न घालता साधा केक करायचा आणि त्याच्यावर ओव्हनमध्ये लावताना बाहेर पांढरी ड्राय कोकोनट पावडर मिळते. म्हणजे ओल्याच नारळाचं खवलेलं ओलं खोबरं करून ठेवलेलं असतं, ते सगळं वरून आणि बाजूनी सगळं त्याला माखून, म्हणजे पसरवून सगळं ते ओव्हनमध्ये लावायचं. म्हणजे तो पण केक फार सुंदर तयार होऊन येतो, छान दिसतो. आणि त्याच्यावर सगळं बारीक ते
फ्रूट घालायचे, ड्रायफ्रूट घाला, नाहीतर आपली साधी फळाच्या चकत्या करून त्याचं डेकोरेशन करा. असे छान लावून अशा असतात ना एका साईजनी अशा लहान मोठ्या 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 होत जाणाऱ्या. असं माझ्याकडे आता तसे फोटो नाही आहेत, मी करते खूप डेकोरेशन, पण ते फोटो नाही आहेत. तर ते तशा टाईपचे सगळे तुम्ही डेकोरेशन करू शकता. मूळ केक सुंदर झाला पाहिजे. आपला सुरेख केक तयार होतो, चॉकलेट केक.